या 3 राशींवर होणार शनीचा प्रकोप। शनी ग्रह ज्याला कर्मदाता आणि न्यायाधीश असे संबोधले जाते, त्याच्या प्रभावामुळे एखाद्याचं जीवन एकाच रात्रीत बदलू शकतं। शनीचे प्रभाव सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही असू शकतात। जर शनी दयाळू झाला तर व्यक्तीचे भाग्य उज्ज्वल होऊ शकते, परंतु जर शनी वाईट प्रकोप करतो तर ते जीवनातील कठीण परिस्थिती, अडचणी आणि संकट घेऊन येऊ शकतो। या कारणामुळे शनीच्या प्रसन्नतेसाठी अनेक लोक विशेष पूजा आणि उपाय करतात। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पडतो। हा प्रभाव चांगला किंवा वाईट देखील असू शकतो आणि यामुळे जीवनावर महत्त्वाचा प्रभाव पडतो। 15 नोव्हेंबर 2024 रोजी शनी ग्रह संध्याकाळी 5:09 कुंभ राशीत थेट चाल करण्यास प्रारंभ केला आहे। याचा परिणाम 3 राशींवर विशेषतः कठीण होणार आहे। चला जाणून घेऊया कोणत्या 3 राशींवर शनीचा अशुभ प्रभाव पडणार आहे। मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांना शनीच्या अशुभ प्रभावामुळे एक मोठा काळजीचा सामना करावा लागेल। तुमच्या मनातील शंका आणि भीती हे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य बाधित करू शकतात। तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर याचा नकारात्मक परिणाम होईल। तुमच्या मनात असलेल्या द्विधा भावना आणि चिंतेमुळे तुम्ही कोणताही निर्णय घेताना धाडस गमावू शकता। तुमचं काम घाईघाईने सुरू करणं योग्य ठरणार नाही। अनेक वेळा तुम्ही जे काम सुरू कराल ते आधीच बिघडलेलं किंवा अपयशी होण्याची शक्यता या काळात जास्त राहील। तुमच्या कुटुंबियांसोबत सुद्धा वाद निर्माण होऊ शकतात, विशेषतः घरातील मोठ्या व्यक्तींशी आणि इतर कौटुंबिक सदस्यांची तुमचे मतभेद वाढू शकतात। अशा स्थितीत तुमचं मानसिक संतुलन राखणं महत्त्वाचं ठरेल। यासाठी शनिदेवाची उपासना तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। त्याच्या कृपेने तुमचं जीवन सुधारू शकतं। आर्थिक बाबतीतही तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे। यासाठी तुमचा प्रत्येक आर्थिक निर्णय नीट विचार करून घ्या। आर्थिक संकटात अडकू नये यासाठी जास्त खर्च आणि धाडस करणे टाळा। शनीच्या अशुभ प्रभावामुळे पैशाच्या बाबतीत त्रास होऊ शकतो। सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांना शनीच्या मार्गीच्या बदलामुळे त्रास होण्याची शक्यता अधिक आहे। शनीची थेट चाल तुमच्यासाठी कधीकधी त्रासदायक ठरू शकते। तुमच्या जीवनात मानसिक तणाव आणि शारीरिक अडचणी वाढू शकतात। त्याचबरोबर तुमच्या आरोग्यावर देखील याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो। शनीच्या अशुभ प्रभावामुळे तुम्हाला निराशा आणि चिंता जास्त होईल, म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरेल। सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या ऐवजी इतरांशी वाद टाळणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल। तुमचं मन शांत ठेवा आणि इतरांच्या वादातून दूर राहा। तुम्हाला त्याचे परिणाम म्हणून मानसिक शांती मिळू शकते। शनीच्या अशुभ प्रभावामुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तात्पुरते भांडणांपासून बचाव करणंच तुमच्यासाठी यावेळी योग्य ठरेल। तुमचं जीवन सुधारण्यासाठी शनिदेवाची पूजा केली पाहिजे। नियमित शनी मंत्र जप करणे आणि शनी मंदिरात जाऊन पूजा करणे तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकते। तुमचा मानसिक ताण कमी होईल आणि तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकाल। वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीच्या अशुभ प्रभावामुळे मानसिक आणि शारीरिक ताण वाढू शकतो। तुमचं मन उदास आणि चिंताग्रस्त राहील। काही गोष्टींबद्दलची चिंता तुमचं मन सतत त्रस्त करत राहील, ज्यामुळे तुम्ही एकाग्रतेने काम करू शकणार नाही। तुमच्या जोडीदाराशी देखील तणाव निर्माण होण्याची या काळात शक्यता आहे। घरातील जोडीदाराशी किंवा मित्रांसोबत वाद होऊ शकतात। आर्थिक दृष्टिकोनातून देखील तुम्हाला संकटांचा सामना करावा लागू शकतो। पैशांच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात, म्हणून अनावश्यक खर्च टाळा। तुमचं आर्थिक नियोजन नीट करा आणि खर्च देखील कमी करा। यासोबतच तुमच्या आरोग्याशी संबंधित काही समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते। तुमचं शरीर कमी ऊर्जा घेतंय, त्यामुळे नियमित विश्रांती घ्या आणि आरोग्याची देखील काळजी घ्या। तुम्ही शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात जाऊन
तेलाचा दिवा लावू शकता। शनीच्या असंवेदनशीलतेला सामोरे जाण्याचा एक प्रभावी उपाय म्हणजे शनी पूजेचे पालन करणे। त्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या संकटांना कमी करता येईल आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती देखील मिळू शकते। शनीच्या अशुभ प्रभावांचा सामना करणाऱ्या या 3 राशींना संयम राखणे आणि योग्य वेळेत योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे। शनीला संतुष्ट करण्यासाठी पूजा, मंत्रजप, व्रत आणि दान करणे उपयुक्त ठरू शकते। तसेच शनीच्या प्रभावामुळे उधळलेली ऊर्जा शांत करण्यासाठी ध्यान आणि योगा देखील फायदेशीर असू शकतो। तुमचं जीवन सुधारण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे। शांत आणि संयम ठेवून तुम्ही शनीच्या अशुभ प्रभावांचा सामना करू शकता।